म्हणजे जरांगेकडून आपला फसवणूक झाली आणि जरांगेच्या नादी लागून आपलं वाटोळं झालंय, त्या चिंतेतून त्यांनी विहिरीत उडी मारून जीव देण्याचा प्रयत्न केला. परंतु जरांगे अक्कलच नाही. उठलं की धनंजय मुंडे, उठलं की पंकजा मुंडे, उठलं की ओबीसी नेते. म्हणजे धनंजय मुंडे त्या मुलांना मारायला गेले का? मारणारे वेगळे. पोलीस प्रशासनाला सगळ्या गोष्टी माहिती. कोपर्डी प्रकरणामध्ये जरांगेनी फसून त्यांचे जे 4 लोक आहेत, गणेश खोने असेल, अमोल खोने असेल, बाबुराव वाळेकर असेल, पुन्हा काहीतरी आहे, असे 4 जण जे खरे ज्यांनी कोपर्डीतील आरोपींना न्यायालयात मारहाण करण्यासाठी स्वतः त्यांना मारलं, त्यांना जेलमध्ये जावं लागलं. माझ्यामध्ये 5 वर्षाची शिक्षा लागली, त्याच्यापैकी 2 वर्ष त्यांनी शिक्षा भोगली सुद्धा, नंतर जामीन वगैरे त्यांची झाली. परंतु अत्यंत हलाखीची परिस्थिती त्या गणेश खोने नावाच्या व्यक्तीनं मागच्या काहीतरी 10-12 दिवसांमध्ये वाईट परिस्थितीला कंटाळून घरी वडील जमिनीवर पडलेले पॅरालिसिस होऊन अक्षरशः कुटुंबाला दररोज कुणाच्या तरी शेतात काम केल्याशिवाय पोटाला पोटभर अन्न मिळत नाही, अशा व्यक्तीनं कुठतरी म्हणजे जरांगेकडून आपला फसवणूक झाली आणि जरांगेच्या नादी लागून आपलं वाटोळं झालंय, त्या चिंतेतून त्यांनी विहिरीत उडी मारून जीव देण्याचा प्रयत्न केला. परंतु जरांगे अशा माणसाला भेटायला सुद्धा गेला नाही. तर आपला सुद्धा कुठेतरी जबाबदारी असते की जातीपातीच्या पलीकडे जर ओरिजिनल इमानदार आंदोलक असेल, त्यांचं आंदोलन वेगळं, आमचं आंदोलन वेगळं, परंतु एक माणुसकी जपण्यासाठी आणि त्या कुटुंबाला कोणीही भेटलं नाही, परंतु आपण तिथं गेलं पाहिजे आणि त्या कुटुंबाला धीर दिला पाहिजे आणि त्याला सांगितलं पाहिजे की आत्महत्या केल्याने प्रश्न सुटणार नाहीत. आत्महत्या करून तुमच्या कुटुंबाची पुन्हा म्हणजे वाताहत होईल आणि जरांगेच्या नादी लागून वाताहत झाल्यापेक्षा याच्यापेक्षा होईल. ठीक आहे, जरांगे आला नाही आला त्याचा प्रश्न, त्याची इमानदारी त्याच्यासोबत, परंतु त्या कुटुंबाला आपली जबाबदारी. मी काल तिथे स्वतः गेलो, माझ्या सक्तीनुसार त्या कुटुंबाला मदत करण्याचा सुद्धा मी प्रयत्न केला, कारण अतिशय डोक्याला पत्र सुद्धा डोक्याला खेळ लागतंय आणि वडील झोपेतून असे म्हणजे पडलेले, तर त्याला चालता येत नाही, उठता येत नाही. आणि तो गणेश खुनी इमानदारीने सांगतो की बाबा, परंतु काय झालंय, राज्यामध्ये चुकीच्या लोकांना डोक्यावर घेतलं जातं आणि ओरिजिनल लोकांना जमिनीवर ठेवून त्यांना ट्रोल करलं जातं. आणि खरं तर या जरांगेची यंत्रणा ट्रोलिंग करण्यासाठी राज्यामध्ये किरायाने भाड्याने लावलेले लोक आहेत, त्याच्या माध्यमातून अशा लोकांना, खरं बोलणाऱ्या लोकांना ट्रोल केलं जातं. आता हे बघा, जातीपातीच्या पलीकडे आम्ही ओबीसीचं काम करतो, कोणी मराठा समाजाचं काम करतोय. आम्ही मराठा समाजाच्या शिक्षण आणि नोकरीतल्या आरक्षणाला विरोध केला नाही, परंतु राजकीय आरक्षणाला आमचा विरोध करतोय, आम्ही करत राहू. परंतु माणुसकी म्हणून, कारण की मराठा समाज हा सगळ्या समाजाचा मोठा भाऊ, गेल्या अनेक वर्षापासून गावगाड्यात एकमेकाच्या खांद्याला खांदा लावून जगणारा, सोबत राहणारा मराठा समाज, सगळ्यांना सांभाळून घेणारा. आणि कुठेतरी मराठा समाजातला तरुण या हेतून त्याला आपण सहानुभूती म्हणून मी भेटायला गेलो आणि त्यांना कुठेतरी धीर देण्याचं काम केलं. बीड जिल्ह्यातल्या घाटनांदूरमध्ये एका 21 वर्षीय तरुणाची हत्या करण्यात आली आहे आणि त्यावरून काल जरांगे पाटील त्यांच्या कुटुंबाची भेट घेण्यासाठी गेलेले होते. त्यावेळी त्यांनी प्रतिनिधींशी संवाद साधताना धनंजय मुंडे यांच्यावरती टीका केली की पदाचा दुरुपयोग करून धनंजय मुंडे यांच्याकडून हत्या केली जाते, पदाचा उपयोग करतात किंवा त्यांच्या टोळीकडे. काय होतंय, बीड जिल्ह्यातील घाटनांदूर ते अंबाजोगाई तालुक्यातलं काहीतरी प्रकरण आहे, तिथल्या भैयाला न्याय मिळाला पाहिजे 100%. ती कोण मारेकरी असेल त्याला अटक झाली पाहिजे, फाशी झाली पाहिजे. परंतु हा नाही. उठलं की धनंजय मुंडे, उठलं की पंकजा मुंडे, उठलं की ओबीसी नेते. म्हणजे धनंजय मुंडे त्या मुलांना मारायला गेले का? मारणारे वेगळे. पोलीस प्रशासनाला सगळ्या गोष्टी माहिती, पोलीस यंत्रणा आहे त्याच्यामध्ये, परंतु ह्या बिंडोक अक्कलशून्य असणारा गाढवाला काहीच कळत नाही. त्याला फक्त प्रसिद्धीच्या झुतात राहण्यासाठी धनंजय मुंडे आणि कुणाची तरी सुपारी घेऊन वाजवण्याचं काम करतोय. आता सध्या केंद्रातून जरा माझ्या मते 10-12 दिवस मुंबईला राहून बरेच खोकी गोळा करून आणले असतील आणि आता पुन्हा ते पचवण्यासाठी धनंजय मुंडेवर टीका करून हे प्रकरण दडपण्याचं, हे खोके आणलेले दडपण्यासाठी धनंजय मुंडेवर गरळ ओकायचे आणि विषय डायव्हर्ट करायचा. त्याला त्या भैयाला न्याय हत्या झालेल्या भैयाला न्याय मिळो किंवा नाही मिळो याच्याशी काय घेणं नाही. फक्त यांनी खोके आणायचे, 1350 कोटीचे कामं घेतलेले, टेंडर घेतलेले ते दडपवायचे, मुंबईहून आणलेले खोके दडपवायचे आणि येणाऱ्या काळात जमिनी घ्यायच्या. त्याच्या जवळच्या 2-4 जे लोक आहेत यांनी करोडो रुपयाच्या संपत्ती गोळा करायच्या आणि गोरगरीब जे जुने आहेत, अमोल खुने, गणेश खुने, बाबुराव वाळेकर, असे जे लोक आहेत 14 जण, त्या लोकांना बघायला सुद्धा जायचं नाही, विचारला सुद्धा जायचं नाही. म्हणजे फक्त स्वतःच बघायचं, स्वतःच्या प्रसिद्धीसाठी चाललेला काटाटोपी, बाकी काय नाही.